प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींसमोर कामगारांच्या खऱ्या समस्या मांडणार कामगार संघटना महासंघाचा निर्धार। भारत देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यासमोर सोलापुरातील कामगारांच्या खऱ्या समस्या मांडण्याचा निर्धार सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या बैठकीत करण्यात आला, अशी माहिती कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सोलापूरच्या दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब येत असून त्या दौऱ्यात सोलापुरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना निवेदन देण्यात येणार आहे। त्यासाठी पूर्वतयारी व चर्चा करण्यासाठी 27 डिसेंबर 2023 बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता सोलापुरातील विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधींनी बैठक घेण्यात आली। त्या बैठकीस महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज, कामगार संघटना संघर्ष समितीचे अध्यक्ष जनार्दन शिंदे, सोलापूर महानगरपालिका कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष सायमन गट्टू, सेक्रेटरी चांगदेव सोनवणे, यंत्रमाग संघटना काँग्रेस नागेश बोमड्याल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे गौतम नागटिळक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अंबादास तडकापल्ली, राष्ट्रीय विडी मजदूर संघाचे राहुल गुजर, महानगरपालिका कामगार संघटना समितीचे बापू सदाफुले, नव महाराष्ट्र कामगार संघटनेचे शिंदे गट साहेबण्णा तेगेरी, महाराष्ट्र कामगार सेनेच्या महिला प्रतिनिधी रेखा आडकी यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत प्रारंभी प्रास्ताविकात कारंपुरी महाराज यांनी प्रधानमंत्रींना निवेदन देण्याचे स्वरूप व कामगारांच्या खऱ्या समस्यांबाबत माहिती देऊन उपस्थित सर्व कामगार संघटनांनी आपापल्या क्षेत्रातील कामगारांच्या समस्या मांडण्यास सांगितले। त्याचबरोबर आपल्या संघटनेच्या प्रतिनिधींची नावे नोंदविण्याचे आवाहन केले। त्यानंतर नागेश बोमडाल यांनी यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या समस्या सांगितल्या। सायमन गट्टू यांनी केंद्र सरकारने महानगरपालिका कामगारांचे रद्द केलेले कायदे परत प्रस्थापित करावे असे सांगितले। सेक्रेटरी चांगदेव सोनवणे यांनी निमसरकारी कामगारांच्या अडचणी सांगितल्या। अंबादास तडकापल्ली यांनी यंत्रमाग व असंघटित कामगारांसाठी कायदे हे तुटपुंजी आहेत, म्हणून समक्ष कायदा करण्याचा विचार व्हावा असे म्हणाले। राहुल गुजर यांनी धूम्रपानामुळे विडी उद्योग पूर्णपणे मोडकळीस आला असून विडी कामगारांना पर्यायी उद्योग निर्माण करावे असे विचार मांडले। बापूसाहेब सदाफुले यांनी कामगार संरक्षणाचे कायदेच केंद्र सरकारने नष्ट केल्याने कामगार उघड्यावर आला आहे, त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची गरज असल्याचे सांगितले। बैठकीचे अध्यक्ष जनार्दन शिंदे यांनी कामगारांना न्याय द्यायचा असल्यास केंद्राने रद्द केलेले कायदे परत अंमलात आणावे असे म्हणाले। महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज यांनी सर्व प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन प्रधानमंत्री श्री मोदीजींना देण्यात येणाऱ्या निवेदनात कामगारांना न्याय मिळवून देण्याबरोबर सोलापुरास गतवैभव मिळवून देण्यास सर्वसमावेशक असे निवेदन माननीय प्रधानमंत्री श्री मोदीजींना देण्यासाठी सर्वांनी आपल्या मागण्यांचे निवेदन लवकरात लवकर महासंघाकडे सुपूर्द करावे असे आवाहन केले। बैठकीचे आभार जर्गीस मुल्ला यांनी मानले, तर सूत्रसंचालन विठ्ठल कुराडकर यांनी केले। सदर बैठकीत वरील सर्व संघटनेचे प्रतिनिधी व गणेश बोड्डू, सोहेल शेख, अमर बोद्दुल, गफार शेख, बालाजी गड्डम, विश्वनाथ मुळे, गौतम नागटिळक, नागमणी भंडारी, जमनाबाई बिरबानवाले, स्वाती शिंदे, रेखा पटपटवाले यांच्यासह विडी यंत्रमाग व असंघटित कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। लोकांमधून लोकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत लोकप्रतिनिधी पोहोचवायची संधी आलेली आहे। या संधीचा आपण सोनं करून कामगारांना न्याय देऊया। आपल्या जीवनातलं जे कामगारांसाठी लढलो आपण, त्यांच्यावर आपण जगतो, आपल्याला ते जगतात, अशा प्रकारचे जे लढलो ते उपकार फेडण्यासाठी आपण हे प्रश्नावली तयार करून त्यामध्ये जे काय द्यायचं आहे ते देऊन बाकी दुय्यम मागण्या बाजूला ठेवून पूर्णपणे या मोदी साहेबांच्या दौऱ्यामध्ये मोदी साहेबांना मी जनार्दन शिंदे महानगरपालिकेमध्ये गेले 40-50 वर्षापासून आम्ही कामगार संघटना आहे आणि सर्व कामगारांच्या कामगार शक्ती युनियन आहे सुरुवातीची युनियनचा मी अध्यक्ष आहे, संस्थापक आहे आणि मध्ये गेल्या 2-4 महिन्यापूर्वी आमच्याकडे युवा कामगार नेते आमचे पूर्ण साहेब जनरल सेक्रेटरी सायमन गट्टू साहेब यांची सगळ्या 10 महानगरपालिकेच्या 10 संघटना एकत्र करून आम्ही कामगार संघटना संघर्ष समिती तो आपला विचार आहे ते कृतीत आलं पाहिजे। या अनुषंगाने आपण प्रयत्नशील राहावं, एवढ्या गावात करतो।
दुसरी गोष्ट अशी आहे की आज पेन्शनचा प्रश्न आमच्या ऑफिसमध्ये आणता नाही आहे त्याचं कार्ड. आज प्रत्येक राज्यामध्ये पेन्शन काही ठिकाणी लागू आहे, काही ठिकाणी लागू नाही. हा पेन्शनचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. कोर्टाने निर्णय दिला तरी ते अंमलबजावणी होत नाही. असे वेगळे प्रश्न आहेत. त्याशिवाय आस्थापनाचं सांगितलं की आस्थापनामध्ये जे कर्मचारी आहे काम करणारे ते आता दिवसेंदिवस ते रिटायर झाल्यानंतर ती जागा भरत नाही. भरती प्रक्रिया आता शिंदे साहेबांच्या जवळचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मला विनंती आहे की आपण महाराष्ट्रातून आपण बघूया. त्या अनुसार सिस्टमला आपण जाऊन त्यांना विनंती करू किंवा जे आस्थापना जे आहेत ना जे लोक पदरिक्त आहेत ती प्रक्रिया राबवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. त्याचबरोबर आपल्या महानगरपालिकेमध्ये सांगत असताना संपूर्ण महानगरपालिकेमध्ये आता सगळे कंत्राटी पद्धत सुरू झाली आहे. ती आमची कंत्राटी पद्धत रद्द झाली पाहिजे. त्याचबरोबर आता सफाई कामगारांचा प्रश्न अगदी म्हणजे इतका जटिल झालेला आहे. आता काही लोकांनी जे कोर्टात केलेले आहेत सफाई कामगारांना जे पुढे वसिला पद्धतीने काम मिळायचं ते कोर्टामध्ये जाऊन ते अडकून पडलेलं आहे. त्या हायकोर्टामध्ये स्टे दिलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये सध्या त्या लोकांना मिळणारी नोकरी स्थगित झाली. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की आता ती शिंदे साहेबांचे संबंध अखत्यारीत बाब आहे म्हणून त्याच्याकडे बघून बोलावलं. तर हा जे म्हणजे जे कोर्टामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये केस चालू आहे त्यानुसार जे आपला सॉलिसिटर आहे कोर्टाचा महानगरपालिकेत म्हणजे शासनाचा त्यांनी आपली बाजू मांडली तर आमचं लवकरच लवकर त्या लोकांच्या समस्या सुटू शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे आता मगाशी बघितलं की आपण बऱ्याच कायद्यामध्ये बदल झालेले आहेत. आज महानगरपालिकेमध्ये तुम्ही सगळे जाणता आम्ही बी तिथं असतो पण आपल्या समस्या आपल्या महानगरपालिकेतून बघतो किती येतात. कामगारांचे प्रश्न तसे नागरिकाला कुठल्या सुविधा नाहीत. आज महानगरपालिकेमध्ये आपल्याला एक उदाहरण सांगतो मी. प्रत्येक कामगारांना कामासाठी त्यांना सिटीमध्ये यावं असा परिस्थिती आहे. कारण प्रत्येक रिक्षाला 20 रुपये, जायला 20 रुपये, यायला 20 रुपये, 40 रुपये एका प्रत्येक माणसाने मोजावे लागते. म्हणून त्या घरकुलच्या लगत इंडस्ट्रीच्या मागणी करावी म्हणून कायद्याचे रद्द केला त्यावेळी पण आम्ही त्यावेळी पण प्रश्न मांडला होता. कायदा आम्ही गोंधळ पण केला होता. मोदी जेव्हा आला कायद्यात आणि सगळ्या कामगारचा कायदा हिशोब घेतला लेबरांचं एजेंट पण कधी केला. सध्याच्या परिस्थितीत कामगारचा कायदाच राहिला जेव्हा कामगारचं कामावर कमी केला किंवा नंतर जरी कमी केला कोण विचारला त्या कामाचं म्हणून मी मुख्यमंत्री माणूस असल्यामुळं तरी पण तुमचं काय निवेदन असलं तरी मी 100% त्याच्या हे करतो. आणि 30 तारखेला ते येणार दौरा आहे पण नक्की असलं तर मी तुम्हाला 100% ते करून द्या. काय साहेब दररोज काय शिकवतं काय तुमचं काय समस्या चालतंय. आजच्या या बैठकीची निमंत्रण महाराष्ट्र कामगार सेनेचे कामगार नेते विष्णू बाहुपुरी महाराज यांच्या महाराष्ट्राखाली आज तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आमचे ज्येष्ठ कामगार शिंदे साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आज बैठक होत असताना विष्णू कार्यपुरी महाराजने आम्हाला इथे बोलवून खरोखरच एक चांगला मान सन्मान दिला. आणि आम्हाला बऱ्याच दिवसापासून वाटत होतं की महाराजला सुद्धा भेटावं या बाबतीत चर्चा करावी. तर त्या अनुषंगाने आज त्याच्या या ठिकाणी मी आभार यासाठी मानतो की सोलापूर शहराच्या जेवढ्या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केलेले आहे. बरोबरच एक चांगली बाब आहे कारण का कर्मचाऱ्यांच्या समस्या किती भयानक स्वरूपात झालेल्या आपल्याला निश्चितच माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जिकडे तिकडे कामगारांची आंदोलनं चाललेली दिसतात. कालपूर्वी आपण अधिवेशन नागपूरचं बघितलं असेल त्या नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर कर्मचाऱ्यांना बसायला सुद्धा झालं म्हणजे ट्रॉफिक जाम झालं. सांगायचा मुद्दा हाच आहे की कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडत असताना कर्मचारी हा कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना आज दिशाहीन झालेला आपल्याला. आज कर्मचाऱ्यांचं आपण नेतृत्व करत असताना कर्मचाऱ्यांनी कामगार नेत्याला कामगार अध्यक्षांना भरपूर दाद केलेली आहे. आज कर्मचारी अडचणीत असताना कामगार नेत्यांनी कामगार पुढाऱ्यांनी कामगार अध्यक्षांनी आज कर्मचारी समस्या मांडत असताना आपण कामगाराच्या ज्या ज्या अडचणी आहेत ज्या ज्या समस्या आहेत ते जेणेकरून आपल्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला. तर आज या ठिकाणी बिडी कामगार हा अडचणीत आहे. सोलापूर महानगरपालिकेचा कर्मचारी अडचणीत आहे. कारखान्यात काम करणारा मजूर अडचणीत आहे. तर त्या अनुषंगाने मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की आजची बैठक जी आहे या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब 14 तारीख मला वाटतं निश्चित
निश्चित तर झाली ना 14 तारखेला या ठिकाणी सोलापूर येण्याचं निमंत्रण आपल्या सोलापूर शहराचे खासदार त्यांना निमंत्रण दिलं. आपण फेसबुकच्या माध्यमातून आपण बघितलं, बातम्याच्या माध्यमातून बघितलं. तर या ठिकाणी मला एवढं सांगायचं वाटतं की आमदार मास्तर आले बीडी कामगारांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील, कारण त्या क्षेत्रातले त्यांनी तेच प्रश्न मांडतो. पण सोलापूर शहरामध्ये अनेक कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न मांडणार. तर या ठिकाणी मी विष्णू महाराजांना विनंती करतो. तर माझी मागणी अशी आहे की ना ते 6 लाखाच्या कर्जावरील व्याज अनुदान देण्याऐवजी 6 लाख रुपये अनुदान द्यावं अशी माझी मागणी आहे. विषयावर बोललेलं मला बोलण्यासारखं काही नाही. आणि जुनी पेन्शनची जी योजना आहे तो तर अगोदर आली पाहिजे. म्हणजे 20-20 वर्षापासून जो लोक काम करू लागले त्यांचं काय धरून देऊन म्हणा काय म्हणा कुठल्या याचं त्यांचं ते हे सगळं निघालं पाहिजे, ते अंमलात यावं. हे देखील मोदी साहेबांना आपल्या निवेदनामध्ये खास करून मांडले पाहिजे. आणि कुठल्याही कामगार क्षेत्राचं जो निवेदन असेल कुठल्या अधिकाऱ्याला, माझी सूचना आहे कुठल्याही अधिकाऱ्याला त्या आता महानगरपालिकेचे प्रतिनिधी वेगळे आहेत, बीडी कामगारचे वेगळे आहेत. तर ज्याही अधिकाऱ्याला भेटत त्या संबंधित ह्या समितीच्या माध्यमातून सगळेजण होऊन त्यांना भेटावं. एवढे लोक जर जातील एखाद्या अधिकाऱ्याकडे तर निश्चितच त्याचा डोक्यावर परिणाम होईल. तो काम छोटा असो मोठा असो. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.